मित्रांनो, हल्ली शरीर संबंध, प्रेम प्रकरण, अनैतिक संबंध या सगळ्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि यातूनच अनेक गुन्ह्यांचा जन्म होत आहे. असंच काहीसं घडलंय बीडच्या आष्टीमध्ये. चला जाणून घेऊया पूर्ण कहाणी. विकास बनसोडे नावाचा 23 वर्षाचा एक तरुण बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी या गावात राहायचा. त्याने शिक्षण अर्ध्यात सोडून ट्रक चालविण्याचं शिक्षण घेतलं, कारण घरची परिस्थिती हालाकीची होती. विकास कडागावचे रहिवासी असलेल्या भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून कामावर लागला होता. काही महिन्यांमध्येच त्याने इमानदारीने काम करून भाऊसाहेब यांचा विश्वास संपादन केला. भाऊसाहेब देखील त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळून घेऊ लागले आणि यातूनच विकासचं भाऊसाहेब यांच्या घरी येणं जाणं वाढलं. भाऊसाहेब यांच्या घरातील सर्व सदस्यांसोबत त्याची चांगलीच ओळख झाली. या सदस्यांमध्ये भाऊसाहेब यांची मुलगी राणी देखील होती. ती दिसायला खूप सुंदर व मनमोहक स्वभावाची होती. ओळख झाल्यापासून विकास आणि राणी हे खूप गप्पा गोष्टी करू लागले. भाऊसाहेब यांचा विकासवर खूप विश्वास होता, म्हणून त्यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले नाही आणि याचाच गैरफायदा विकास व राणी यांनी घेतला. त्यांची ही ओळख पुढे प्रेमात बदलली. दोघं आता प्रमाणापेक्षा जास्त बोलायला लागले. त्यांच्या या वाढत्या जवळीकीमुळे भाऊसाहेब यांच्या घरातील सदस्यांना थोडाफार संशय येऊ लागला. विकास व राणीच्या प्रेमाचं झाड आणखी मोठं झालं तर आपल्याला ते महाग पडेल या विचाराने भाऊसाहेब यांनी विकासला कामावरून काढून टाकलं व पुन्हा कडा या गावामध्ये दिसलास तर महाग पडेल अशी धमकी देखील दिली. त्यानंतर विकास आपल्या गावीच राहू लागला व एक पिकअप गाडी चालवू लागला. सुरुवातीला त्याने परिवाराचा विचार करून राणीचा विषय सोडून दिला, पण त्याला हे जास्त काळ जमलं नाही. राणीचा विरह त्याला सहन होत नव्हता. अथक प्रयत्नानंतर त्याने राणीचा मोबाईल नंबर मिळवला. त्यानंतर पुढे दोघांमध्ये पुन्हा संपर्क झाला. राणीने या गोष्टीचा मागमूस घरातील कोणत्याही सदस्याला लागू दिला नव्हता. मोबाईलवर बोलता बोलता दोघांनीही अश्लील विषयांवर देखील बोलायला सुरुवात केली. दोघेही वयात आलेले असल्यामुळे कामुकतेचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले, पण याचे परिणाम काय असतील याचा विचार मात्र दोघांनीही केला नव्हता. दोघांना भेटून ते सगळं करण्याची इच्छा होऊ लागली आणि दोघे एका चांगल्या संधीची वाट पाहू लागले. पुढे होळीच्या निमित्ताने विकास कडा या गावामध्ये आपल्या मित्रांना भेटण्यासाठी गेला. आपलं प्रेम आपल्या गावात आलंय हे कळल्यावर राणीला राहवलंच नाही. तिने विकासला फोन केला आणि म्हणाली, आज माझे बाबा बाहेरगावी जात आहेत आणि घरात मी आणि माझी आई दोघेच असणार आहोत. मी आईला काहीतरी बहाणा सांगून तुला भेटायला येईन. आपण आमच्या घरामागील शेतात भेटूया आणि ते सगळं करूया. विकास देखील आलेल्या संधीला धुडकावून लावू शकला नाही. काम वासनेने दोघांना बधीर करून ठेवलं होतं. ठरल्याप्रमाणे सगळं होऊ लागलं. भाऊसाहेब घरातील इतर सदस्यांसोबत बाहेर गावी निघाले. त्यानंतर लगेचच राणी आईशी खोटं बोलून घरामागील शेतामध्ये गेली. काही वेळात विकास देखील तेथे पोचला. लगेचच दोघे एकमेकांवर तुटून पडले. कामक्रीडेच्या आनंदात त्यांना दुसरं काहीच सुचत नव्हतं. पूर्णतः निर्वस्त्र होऊन ते त्या सगळ्याचा भरपूर आनंद घेत होते. तिकडे भाऊसाहेब यांना रस्त्यात एका इसमाने थांबवलं व सांगितलं की तुमचा ड्रायव्हर विकास बनसोडे पुन्हा कड्यामध्ये आला आहे. हे ऐकताच भाऊसाहेब यांनी गाडी माघारी फिरवली. त्यांनी लगेचच आपलं घर गाठलं व राणीची चौकशी सुरू केली. आईने सांगितलं की ती बाहेर गेली आहे. यानंतर भाऊसाहेब यांनी तिला शोधण्यासाठी बरीच पोरं गावामध्ये पाठवली. भाऊसाहेब यांनी अख्खं घर पिंजून काढलं व त्यानंतर ते घराच्या छतावर गेले. घराच्या छतावर जाऊन देखील त्यांनी आसपासच्या एरियामध्ये राणी दिसते का यावर एकदा नजर फिरवली. तिकडे विकास व राणी यांना कसलंच भान राहिलं नव्हतं. ते काही थांबायला तयार नव्हते. ते दोघे एकमेकांच्या मिठीतून बाहेर यायला तयार नव्हते. इतक्यात भाऊसाहेब यांची नजर आपल्या शेताकडे गेली.
शेतामध्ये काहीतरी हालचाल होत असल्याचं त्यांना समजलं. लगेचच त्यांनी शेताकडे धाव घेतली. हालचाल होणाऱ्या जागी पोहोचताच भाऊसाहेब यांच्या पायाखालची जमीन सरकली. आपली मुलगी विकाससोबत भोंगळी झोपली आहे हे पाहून त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी राणीच्या भावांना बोलावून घेतलं व विकासला शेतातीलच एका पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवलं. त्यानंतर त्यांनी राणीला देखील बेदम चोप दिला व 2 दिवस विकास बनसोडेला त्या शेडमध्ये भयंकर चोप देण्यात आला. त्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. पुढे विकासच्या फोनवरून त्याच्या आईवडिलांना फोन करण्यात आला व आत्ताच्या आत्ता माझ्या घरी या असं सांगण्यात आलं. विकासचे आईवडील क्षणाचा विलंब न करता भाऊसाहेब यांच्या घरी पोहोचले. भाऊसाहेब यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला व विकासला घेऊन कुठेतरी दूर निघून जा अशी धमकी दिली. त्यानंतर विकासचे आईवडील शेतातील शेडकडे गेले. विकासची अवस्था पाहून विकासची आई जोरात किंचाळली. दोघेही ओक्साबोक्शी रडू लागले. विकासचं संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं होतं. हाक मारल्यावर विकास कोणताही प्रतिसाद देत नव्हता. विकासच्या आईवडिलांनी लगेचच विकासला इस्पितळात दाखल केलं, पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मित्रांनो, गरीब आईबापाने आपला पोरगा गमावला होता. कशामुळे तर फक्त एका वासनेपोटी. भाऊसाहेब यांच्यावर केस करण्यात आली असून त्यांना अटक देखील झाली आहे. पण ही मोठी माणसं पैशाने सगळं विकत घेऊ शकतात. थोड्याच दिवसात भाऊसाहेब बाहेर येतील, पण विकासचं काय, तो परत येईल का? तुम्हाला काय वाटतं, विकासचं काय चुकलं, त्याने काय करायला नको होतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, गरिबानं कधीच श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडू नये. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.